तर जसं की लास्ट लेक्चर आपण बघितलं, लास्ट लेक्चर मध्ये लॉजिकच्या लॉच्या सहाय्याने एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करायचे हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. त्याच्या काही स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या, त्या पद्धतीने तुम्ही फॉलो केल्या. होमवर्क पण तुम्ही खूप छान सोडवताय. असंच तुम्ही करत राहा, म्हणजे तुमचा लॉजिक टॉपिक एकदम पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर जसं की आता बघा, चेक करा तुम्ही आपली जी ही एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहे. नेक्स्ट एक्सरसाइज जर तुम्ही बघितलं असेल, एक्सरसाइज 1.4, एक्सरसाइज 1.4 नंतर तुम्हाला वाटतं एक्सरसाइज 1.5 नाहीच आहे. तर ऍक्च्युअल मध्ये पेज नंबर 29 जर तुम्ही बघितलं, पेज नंबर 29 त्याच्यावरती प्रिंटिंग आलेलं नाहीये ती आपली एक्सरसाइज 1.5. पेज नंबर 29 जे आहे ती आपली एक्सरसाइज 1.5. तर एक्सरसाइज 1.5 नुसार आपल्याला काय सॉल्व्ह करायचं ते आज आपण चेक करूया. तर आपण एक्सरसाइज 1.5 म्हणजे पेज नंबर 29 वरचा क्वेश्चन नंबर 1 या लेक्चर मध्ये आज आपण सॉल्व्ह करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर मी पहिले मी हेडिंग लिहितो, लॉजिक सर्किट. ठीक आहे. तर तुम्हाला एक सर्किट ड्रॉ करून दिलेलं असेल. मी या बाजूला एक सर्किट ड्रॉ करतो. ठीक आहे. तर एक लॉजिक सर्किट आहे. जसं आपण नॉर्मल सर्किट तुम्हाला माहिती आहे, एक बॅटरी असते, बॅटरीच्या प्लस टू मायनस करंट फ्लो होतो. तर मी तसं करंट दाखवलाय. तिथे कॅपिटल एल म्हणजे लॅम्प आहे. आपल्याला काही फिजिक्सचं हे डिटेलमध्ये नाही जायचं, आपल्याला फक्त काय करायचंय, तर स्विचिंग सर्किट जे आपण दिलं असेल त्याचा एक सिम्बॉलिक फॉर्म काढायचा. तर सगळ्यात पहिले मी काही गोष्टी सांगतो ते लक्षात घ्या. मी जसं लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं, फर्स्ट क्वेश्चन कधी पण इम्पॉर्टंट असतो. कुठलीही नवीन मेथड जेव्हा स्टार्ट होते, फर्स्ट क्वेश्चन समजला तर ऍक्च्युअल मध्ये पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. तर आता चेक करा मी काय लिहितो इथे. तुम्हाला जिथे जिथे S1 दिसेल ना, S1 म्हणजे P, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, S3 म्हणजे R. तसंच S1 डॅश दिसलं की म्हणायचं नेगेशन ऑफ P, S2 डॅश दिसलं की नेगेशन ऑफ Q, S3 डॅश दिसलं नेगेशन ऑफ R, आणि कॅपिटल L म्हणजे काय असतो, तर लॅम्प असतो. ते काय मी लिहित नाही, पण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या फक्त तुमच्या लक्षात असू दे. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, S3 म्हणजे R, S1 डॅश म्हणजे नेगेशन P, S2 डॅश म्हणजे नेगेशन Q, S3 डॅश म्हणजे नेगेशन R. त्याचबरोबर अजून दोन गोष्टी लक्षात घ्या, सिरीज अँड पॅरलल. तर तुम्हाला फिजिक्स सगळ्यांनाच माहिती आहे, जसं की 10 सायन्सला पण तुम्हाला होतं. हा स्विच S1 आणि हा स्विच S2 डॅश एकमेकांपासून काय, तर सिरीज मध्ये, हे सिरीज मध्ये. पॅरलल मध्ये असते तर S2 डॅश इथे खाली असतात, बरोबर. तर हे सिरीज मध्ये आहे. तर सिरीज मध्ये ठीक आहे, मी S1 आणि S2 काढले. हे सिरीज मध्ये आहे. जेव्हा सिरीज मध्ये असतं तेव्हा काय यूज करायचा, कॅप. लक्षात ठेवा, सिरीज मध्ये असतं पाहिजे, हा कॅप मी सिरीजच्या बाजूला लिहितो. जेव्हा सिरीज मध्ये असतं तेव्हा यूज करायचा कॅप, आणि जेव्हा स्विचेस पॅरलल मध्ये असतील तेव्हा यूज करायचा कप. म्हणजे हे झाले पॅरलल. ओके. तर या बेसिक गोष्टी आहेत लॉजिक सर्किटच्या. या बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर आपण लॉजिक सर्किट इझिली सॉल्व्ह करू शकतो. मी सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्यात, फक्त मी आता ह्याचा आन्सर पण मी लिहिणार आहे. फक्त एकदा मी रिवाइज करतो. S1 P, S2 Q, S3 R, S1 डॅश नेगेशन P, S2 डॅश नेगेशन Q, S3 डॅश नेगेशन R. सिरीज मध्ये असेल तर कॅप वापरायचं, पॅरलल मध्ये असेल तर कप वापरायचं. आता जसं की ते चेक करूया. S1 म्हणजे काय, तर तुम्हाला एक स्विचिंग सर्किट दिलंय, ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 तोच आहे. आणि इनपुट आउटपुट टेबल काढायचं. इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय मी पुढे सांगतोच. मग सगळ्यात पहिल्यांदा स्विचिंग सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म कसं काढायचं लक्षात घ्या. हा S1 आहे आणि हा S2 डॅश आहे. मग तुम्ही बोर्डवर बघा, S1 P, S2 डॅश नेगेशन Q, दोन्ही काय आहेत, सिरीज मध्ये, कॅप, बरोबर.
म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पी कॅप नेगेशन क्यू. समजलं मी काय केलं? S1 आणि S2 डॅश दोन्ही काय सिरीज मध्ये, S1 म्हणजे P, S2 डॅश म्हणजे नेगेशन Q, दोन्ही सिरीज मध्ये म्हणून काय आलं कॅप आलं. समजतंय? P कॅप नेगेशन Q हे झालं माझा सिम्बॉलिक फॉर्म. मग आपल्याला क्वेश्चन नंबर 1 जो लॉजिकचा आहे त्याच्यामध्ये तेच दिलंय, दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काढा आणि सिम्बॉलिक फॉर्म काढून झाल्यानंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल काढा. तर इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय मी ते फक्त शॉर्ट मध्ये सांगतो. P कॅप नेगेशन Q ह्याचा इनपुट आउटपुट टेबल काढायचा म्हणजे ट्रूथ टेबल काढायचं. पण ट्रूथ टेबल मध्ये एवढंच करायचं, इनपुट आउटपुट म्हणजे 1 0 वापरायचं असतं. मग ट्रूथ टेबल मध्ये एवढंच करायचं, जिथे जिथे T आहे, जिथे जिथे T आहे तिथे तिथे 1 वापरायचं, जिथे जिथे F आहे तिथे तिथे काय करायचं 0 वापरायचं. T च्या जागी 1, F च्या जागी 0. म्हणजे P आणि Q आहे, P मध्ये आपण काय ना 2T 2F, मग P मध्ये लिहायचं 1 1 0 0, Q मध्ये काय लिहितो आपण TF TF, मग Q मध्ये आपण लिहायचं 1 0 1 0. आणि मग जसं आपण सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे ट्रूथ टेबल काढायचं. फक्त ट्रूथ टेबलचं आन्सर हे आपलं 1 आणि 0 मध्ये येणार, T आणि F मध्ये येणार नाही. 1 0 मध्ये जो ट्रूथ टेबल आपण काढतो त्यालाच म्हणायचं इनपुट आउटपुट टेबल. फक्त रिप्लेसमेंट काय T ची जागी 1, F ची जागी 0. ओके, तर ह्याचा पटकन एक स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमची पूर्ण लॉजिक सर्किटची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाईल. मग मी एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, म्हणजे तुमच्या ते एकंदरीत लक्षात येईल. फास्ट स्क्रीनशॉट मारा. तर तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल हे तुम्ही लक्षात ठेवा. बरं का, तुम्ही हे रफ करणार आहे सगळं ते लक्षात ठेवा तुम्ही. तर जसं की लॉजिक सर्किट खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये नंतर जसं आपण पुढे पुढे जाईल बरेचसे क्वेश्चन थोडेसे क्रिटिकल पण आहेत, पण आपण दिलेल्या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काहीच हार्ड जाणार नाही. तर मी एक इझी क्वेश्चन आधी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. इझी क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 कडे मी येतो. क्वेश्चन नंबर 2 थोडासा वेगळा क्वेश्चन, म्हणजे एकदम पण इझी नाहीये. S1 डॅश S2 S1 डॅश S2 S1 S2 डॅश S1 S2 डॅश. ठीक आहे, तर आता बघा कधी पण आन्सर कसं लिहायचं मी आन्सर लिहायला स्टार्ट करतो, फक्त तुम्ही बारकाईने लक्ष द्या मी कसं सॉल्व्ह करतोय, ऍक्च्युअल मध्ये मेथड काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन बघायच्या. तर सगळ्यात पहिले डायग्राम मध्ये काय काय बघायचं, स्विचेस कुठले कुठले आहेत बघायचं. तुम्ही क्वेश्चन सगळे रीड केला करेक्ट, रीड केला नसेल तर मी तुमच्यासाठी वाचतो पुन्हा एकदा. पेज नंबर 29 तिथे प्रिंटिंग नाही झालेलं, एक्सरसाइज 1.5 वरती लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर 1, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स in symbolic form of logic and write the input output table. म्हणजे काय करा, या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल म्हणजे लॉजिकचा टेबल काढा. ओके, तर आता चेक करूया. S1 डॅश म्हणजे काय, नेगेशन P. S1 म्हणजे P, S1 डॅश म्हणजे नेगेशन P. तर पहिला S1 डॅश दिसला मला, तर मी लिहितो S1 डॅश. S1 डॅश म्हणजे काय, नेगेशन P. मग मी लिहितो नेगेशन P. द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ठीक आहे, हे दरवेळेस असं द्यायचं आपल्याला, दरवेळेस. ओके, S2 म्हणजे काय रे पोरांनो, Q. सेम, द स्विच
is closed. नेक्स्ट S1 म्हणजे काय रे P, मग तेच येणार आहे द स्विच S1 is closed. क्लियर आहे सगळ्यांना? इथे मी P लिहिलं, लास्टला S2 डॅश आहे. बघा एक लक्षात घ्या, समजा चुकून S1 डॅश डबल आला असता तर दोनदा नाही लिहायचं, एकदाच लिहायचं. S2 डॅश म्हणजे पोरांनो काय रे नेगेशन Q. मग सेम स्टेटमेंट द स्विच S2 डॅश इज ठीक आहे. मला वाटतं एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. चेक करा सगळ्यांनी मी काय लिहिलं तुम्हाला समजतंय का बघा. सेम तसंच एक लॅम्प L दिसतोय तुम्हाला, हा L, मग त्या L चं पण लिहायचं L. द लॅम्प L इज ऑन. थोडंसं मी खाली लिहिलंय तुम्हाला व्यवस्थित दिसावं एकाच ठिकाणी, कारण मला पुढच्या जागेमध्ये त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून परत इनपुट आउटपुट टेबल काढायचं, म्हणून मी ते इथेच लिहिलंय. ठीक आहे, सगळ्यांना समजलं. कॅपिटल L, द लॅम्प L इज ऑन. ओके, तर आता हा आपलं काय झालं, तर हे आपलं झालं फक्त त्याचं जे काय इंट्रोडक्शन आहे की बाबा S1 डॅश म्हणजे काय, S2 म्हणजे काय, S1 काय, S2 डॅश काय, कॅपिटल L म्हणजे काय. म्हणजे हे जे आन्सर आहे मी आता जे लिहितोय हे मी डबल लिहिणार नाहीये. हे जे आहे हे मी डबल लिहिणार नाहीये. हे तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 ला पण, क्वेश्चन नंबर 2 ला पण या एक्सरसाइज मध्ये. मग मी हे फक्त आता लिहिलं, आता परत लिहिणार नाही. हे कसं लिहायचं तुम्हाला कळालं. जेवढे स्विचेस आहेत तेवढे बघायचे, तेवढेच लिहायचे. आता याच्यामध्ये S3 नाहीये म्हणजे तुम्ही R लिहायची काय गरज नाहीये. जेवढं दिलंय तेवढंच लिहायचंय मला, बाकीचं मी लिहिणार नाही. ओके, तर आता मी पुढे जातो. आता याचा मला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं, तर मी हेडिंग लिहितो आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म लिहायला लक्षात ठेवायचं, सिरीज मध्ये असेल तर कॅप, पॅरलल मध्ये असेल तर कप. मग हे दोन स्विचेस सिरीज मध्ये आहेत, मग काय ना कॅप S1 डॅश नेगेशन P, सिरीज मध्ये कॅप S2 Q, नेगेशन P कॅप Q. क्लिअर आहे का रे सगळ्यांना? मला वाटत आहे आता याच्यामध्ये काय आवडत तुम्हाला वाटत असेल. हे दोघं आणि हे दोघं एकमेकांना काय पॅरलल आहेत. मग ह्याच्यानंतर काय ना पॅरलल साइन. नेक्स्ट हा कुठला स्विच आहे S1 म्हणजे P. लक्षात असेल तर बघा इथे S1 म्हणजेच काय, S1 म्हणजेच P. हे सिरीज मध्ये आहे. मग कॅप S2 डॅश म्हणजे काय पोरांनो नेगेशन Q. बघा मला सिम्बॉलिक फॉर्म काढून झाला. मग सिम्बॉलिक फॉर्म काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इनपुट आउटपुट टेबल काढायचं. काय करायचंय, इनपुट आउटपुट टेबल. मग मी मगाशीच सांगितलं इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रूथ टेबल सारखंच, फक्त P च्या जागेवर काय करायचं, T च्या जागेवर काय करायचं 1, F च्या जागेवर 0 करायचं. आता चेक करूया ट्रूथ टेबल काढताना आपण काय करतो, PQR आहे का बघतो का PQ आहे का बघतो. तर इथे चेक करा काय PQ आहे म्हणजे P मध्ये 2T 2F म्हणजे P मध्ये मी काय लिहिणार 2 1 2 0. क्लिअर आहे का सगळ्यांना? P मध्ये मी काय लिहिणार 2 1 2 0. का लिहिले 2 1 2 0? कारण की इथे PQच आहे. PQR असता तर मात्र मला 8 टोटल काढावे लागले असते, तुम्हाला माहितीच आहे. ओके, P समजला सगळ्यांना. तसंच Q मध्ये आपण काय लिहितो रे पोरांनो, Q मध्ये लिहितो आपण TF म्हणजेच 1 च्या T च्या जागेवर 1 F TF. बघा TF म्हणजेच 1 0 1 0. T च्या जागेवर 1 F च्या जागेवर 0. तर आता चेक करूया आपल्याला काय काय काढावं लागेल. तर आपल्याला काढावं लागेल नेगेशन P. तर मी आधी नेगेशन P काढून घेतो. नेगेशन P म्हणजे काय रे, जिथे T आहे तिथे F, जिथे F आहे तिथे T. म्हणजे जिथे 1 आहे तिथं 0, 1 आहे तिथं 0, 0 आहे तिथं 1, 0 आहे तिथे 1. क्लिअर आहे? आता मला काढायचं नेगेशन P कॅप Q. मी काढतो नेगेशन P कॅप Q. तर चेक करा नेगेशन P कॅप Q
नेगेशन पी चा हा कॉलम आहे, क्यू चा हा कॉलम आहे, दोघांमधला कॅप. आता बघा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून म्हणून इथे वरती लिहितो कॅप. कॅपचा पी वे काय आहे रे? टी टी टी. कॅपचा पी वे काय आहे? टी टी टी. म्हणजे 2 टी असेल तर आन्सर टी. म्हणजे इनपुट आउटपुट टेबल मध्ये टी वे काय होणार? 2 1 असेल तर आन्सर 1. समजतंय ना? कॅप म्हणजे 2 टी असेल तर आन्सर टी. पी वे आपला आहे ना कॅप, 2 टी असेल तर आन्सर टी. तर इथे इनपुट आउटपुट टेबल मध्ये काय 2 1 असेल तर आन्सर 1. क्लिअर आहे ना? टी च्या जागेवर 1 लिहिणार. मग आता या दोघांमधला कॅप काढायचा आहे. काढूया आपण. 2 1 असेल तर आन्सर 1. येस, 2 1 आन्सर 1. मग बाकीच्या ठिकाणी त्याच्या ऑपोजिट म्हणजे 0 0 0. क्लिअर आहे? तर माझा हा फर्स्ट ब्रॅकेट काढून झाला. मी ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. ओके. आता मला अजून हे काढायचे पी कॅप नेगेशन क्यू. तर मला आधी काय काढावं लागेल? नेगेशन क्यू. तर नेगेशन क्यू काढूया आपण. आता नेगेशन क्यू काढायला काय करावं लागेल आपल्याला? क्यू च्या कॉलम मध्ये 1 चा 0 0 चा 1. चला करूया. 1 चा 0 0 चा 1 1 चा 0 0 चा 1. आता आपल्याला अजून हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. म्हणजे काय करायचं? पी कॅप नेगेशन क्यू. पी कॅप नेगेशन क्यू. तर बघा पी चा कॉलम पहिला कॉलम आहे, नेगेशन क्यू चा हा लास्ट कॉलम आहे. दोघांमधला कॅप कॅप म्हणजे टी 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 म्हणजे सॉरी टी 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 म्हणजे 1 1 1. 2 1 असेल तर आन्सर 1. हा कॉलम आणि हा कॉलम 2 1 आहेत का कुठे? येस, इथे आहे 2 1. आन्सर इज 1. चेक करा. 2 1 आन्सर इज 1. अजून 2 1 कुठेच नाहीये. बाकीच्या ठिकाणी काय आहे? 0 0 0. हा ब्रॅकेट काढला की आपल्याला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 इथे आन्सर आहे, इक्वेशन नंबर 2 इथे आन्सर आहे. दोघांचं काय काढायचं? कप काढायचं. तर आता तुम्ही थोडासा विचार करायचा कपचा पी वे काय आहे आणि इनपुट आउटपुट टेबल मध्ये पी वे काय चेंज होणार? थोडासा तुम्ही विचार करा. बऱ्याच लोकांना याचा आन्सर पण मिळाला असेल. कपचा पी वे आहे एफ एफ एफ. राईट? कपचा पी वे आहे एफ एफ एफ. कपचा पी वे एफ एफ एफ. तर हा पी वे इथे चेंज होऊन काय होणार? 0 0 0. एफ च्या जागेवर 0 ना? राईट? म्हणजे 2 0 असेल तर आन्सर 0. तर हा कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. राईट? 2 0 असेल तर आन्सर 0. 2 0 आन्सर इज 0. 2 0 नाही, 2 0 आन्सर इज 0. चेक करा तुम्ही. 2 0 आन्सर 0. 2 0 आन्सर 0. बाकीच्या ठिकाणी 0 नाहीये. 1. हे पूर्ण एक्झाम्पल जे मी सॉल्व्ह केलं 3 मार्क मला मिळाले. कारण की ह्याच्यामध्ये मी स्विचिंग सर्किटचा सिंबॉलिक फॉर्म पण काढला आणि ट्रुथ टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल काढला. तुम्हाला हा जर क्वेश्चन समजला असेल ना तर त्याच्यामधले जे 6 क्वेश्चन्स आहेत ना, 6 क्वेश्चन्स आहेत, 6च्या 6 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त लक्षात ठेवायचे सिरीज मध्ये गेलो की कॅप द्यायचा, पॅरलल मध्ये गेलो की कप द्यायचा. सिंबॉलिक फॉर्म काढला की ट्रुथ टेबल तर आपण दिवस घालवले कितीतरी. ट्रुथ टेबल म्हणजे आता बारक्या पोराला शेंबड्या कुठल्या पण पोराला एवढं सोपं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे? तर याचा फास्ट एक स्क्रीनशॉट मारून घ्या पोरांनो. ठीक आहे. आता इथे तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल. मी अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. मग बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही घरी सॉल्व्ह करा आणि तुम्हाला जमतील पण. फक्त त्याचे सिंबॉलिक फॉर्म काय आहे ते मी तुम्हाला पाहिजे तर लिहून दाखवतो. आता मला वाटतं हे क्लिअर झालं तुम्हाला ऍक्च्युली काय करायचंय. तुम्ही करू शकता. पण मी अजून एक एक्झाम्पल त्यातलं घेतो. मला वाटतं तुम्हाला हा जो इनपुट आउटपुट टेबल आहे ना, हा इनपुट आउटपुट टेबल हा तुम्हाला सगळ्याचाच काढायला येईल. फक्त लक्षात काय ठेवायचं, PQ R असेल. आता इथे PQ होतं कारण की याच्यामध्ये S3 नव्हता ना. S3 असता तर R आला असता. राईट? PQ R असेल तर P मध्ये 4T 4F म्हणजे 4 1 4 0. Q मध्ये 2 1 2 0 2 1 2 0. बरोबर ना? R मध्ये TF TF म्हणजे 1 0 1 0 1 0 1 0 असं लिहायचं.
मला वाटतं इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला जमेल. मी फक्त काय करतो तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहून देतो जेणेकरून तुम्ही ट्रूथ टेबल कसं काढू शकता, इनपुट आउटपुट टेबल काढू शकता. तर मी क्वेश्चन नंबर 3 ची एक डायग्राम काढतो. क्वेश्चन नंबर 3 आणि हे जे आता मी रफ केलं हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये प्रत्येकाच्या पेपर मध्ये मला दिसलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल सरांनी युट्यूब लेक्चरला लिहिलं नव्हतं, तर सरांनी स्टार्टलाच तुम्हाला सांगितलंय की ते एकाच लेक्चर मध्ये तुम्हाला दिसेल, एकाच क्वेश्चन मध्ये दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला दिसणार नाही. तुम्हीच ते लिहायचे प्रत्येक वेळेस, हे लक्षात असू दे तुमच्या. तर आता मी नेक्स्ट डायग्राम ड्रॉ करतो. तर मी त्याचे डायग्राम ड्रॉ करतो आता. थर्ड आहे, तसेच तुम्हाला बघायला गेला तर फिफ्थ पण थोडीशी अवघड आहे. तुम्ही म्हणाल की मी डायग्राम ड्रॉ करू शकतो. मी एक 2 डायग्राम ड्रॉ करतो, आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. बाकीच्याचं तुम्ही जसं ट्राय करा, सगळे मी सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय येणार असं होईल. तर मी ड्रॉ करतो क्वेश्चन नंबर 3. S1 हा S1 आहे. S1 S2 dash S3 S1 S2 dash S3 S2 dash S3 dash S2 dash S3 dash ओके. डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. तोपर्यंत तुम्ही थोडासा विचार करा ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह कसं करायचं. मी एकदा फक्त क्वेश्चन चेक करतो. S1 S2 dash S3 S2 dash S3 dash. आता चेक करा तुम्ही. सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काढायचा, इनपुट आउटपुट टेबल तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा. हा मी घेतलाय क्वेश्चन नंबर 3, त्याच्यामधला मी ते लिहिलेलं आहेच ऑलरेडी. तर आता याच्यामध्ये काय काय स्विचेस आहेत आपण बघूया. पहिला S1 म्हणजे काय पोरांनो, S1 म्हणजे P. S2 dash म्हणजेच काय, नेगेशन Q. S3 म्हणजे काय, R. S2 dash नेगेशन Q. S3 dash नेगेशन R. मग हे खालती लिहायचं P स्विच S1 is closed. Negation Q switch S2 dash is closed. R, the switch S3 is closed. Negation Q, the switch S2 dash is closed. आता हे दोनदा आहे, हे डबल आहे, त्यामुळे एकदाच लिहायचं. मी आता बोलताना चुकून डबल बोललो. Negation R, switch S3 dash is closed. Capital L, the lamp L is on. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. हे सुरुवातीला लिहायचंच आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म मी कसा काढतो बारकाईने लक्ष द्या. ओके. S1 आहे. S1 म्हणजे मी सुरुवातीला लिहिला P. क्लियर आहे. P ला म्हणजे S1 ला हे दोन्ही सिरीज मध्ये आहेत, बरोबर ना, एका लाईन मध्ये. मी लिहितो कॅप, एक नवीन सर्किट आहे, मी ब्रॅकेट देतो. S2 डॅश म्हणजेच नेगेशन Q, बरोबर. S2 डॅश आणि S3 एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे S2 डॅश नंतर माझा येणार कप, बरोबर. पॅरलल असेल तर कप. S3 म्हणजे काय येणार आहे, R. नेगेशन Q कप R. आता या पूर्ण याला हे दोन्ही काय पॅरलल मध्ये आहेत, म्हणून मी ह्याला ब्रॅकेट देतो आणि या दोघांना पॅरलल मध्ये म्हणून कप देतो. समजते ना. या पूर्ण याला हे पॅरलल मध्ये, मग या पूर्ण याला मी काय दिला, कप दिला. आणि आता मी या दोघांचं लिहितो S2 डॅश म्हणजे काय, नेगेशन Q. सिरीज मध्ये S3 डॅश नेगेशन R. S2 डॅश S3 डॅश दोघं सिरीज मध्ये म्हणून दिला कॅप. हा झाला माझा सिम्बॉलिक फॉर्म. मग हा माझा जर सिम्बॉलिक फॉर्म आहे, ह्याच्यामध्ये मी चेक केलं PQR आलं. मग तुम्ही इनपुट आउटपुट टेबल घरी ड्रॉ करायचंय, घरी सॉल्व्ह करायचंय. ह्याचा इनपुट आउटपुट टेबल काढताना P मध्ये काय लिहिणार, 1 1 1 1 0 0
0 0 0, Q मध्ये काय येणार 1 1 0 0 1 1 0 0, R मध्ये 1 0 1 0 1 0 1 0. क्लियर आहे? मग असं PQR लिहिणार आणि नंतर तुम्ही याचा ट्रूथ टेबल म्हणजेच इनपुट आउटपुट टेबल काढायचा, जो की एकदम इझी आहे. तर फास्ट याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. मी याचा सिंबॉलिक फॉर्म लिहिलेला आहे, इनपुट आउटपुट टेबल तुम्ही ड्रॉ करायचं. फास्ट याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. मला वाटतं याचा स्क्रीनशॉट तुमचा मारून झाला असेल. तर आता एक लास्ट क्वेश्चन आपण कव्हर करूया. म्हणजे त्याचा मी सिंबॉलिक फॉर्म लिहून देतो. ऍक्च्युअल मध्ये मला असं वाटतं तुम्ही आता बाकीचे क्वेश्चन सोडवू शकता. मी फक्त तुमच्यासाठी जो क्वेश्चन नंबर 6 म्हणजे लास्ट क्वेश्चन जो आहे, तुम्हाला दिसताना थोडासा अवघड वगैरे वाटेल म्हणून मी त्याचा एक सिंबॉलिक फॉर्म तुम्हाला लिहून देतो. क्वेश्चन नंबर 6 चा डायग्राम तुमच्या समोर असेलच, जर नसेल तर तुमच्यासाठी काढतो मी. क्वेश्चन नंबर 6, S1 S2 S2 S3 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 S1 S1. ठीक है, थोड़ी फास्ट डायग्राम काट ली. डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. मी काय केलंय, क्वेश्चन मध्ये जे आहे ते ऍव्हरेज मी ड्रॉ केलंय. आता इथे बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल ऍक्च्युअल मध्ये काय काय आहे. तर तुम्ही चेक करा. याच्यामध्ये S1 S2 S3 S3 आहे. त्याच्यामध्ये S1 म्हणजे तुमचा काय ना P येणार, S2 म्हणजे Q येणार, S3 म्हणजे R येणार. ओके. तर आता बघा मी याचा सिंबॉलिक फॉर्म कसा लिहितो, बारकाईने लक्ष द्यायचं. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, S3 म्हणजे R, एवढंच आहे. तर आता मी सिंबॉलिक फॉर्म कसा लिहितो चेक करायचं. S1 हा माझा P आहे, S2 हा Q आहे. दोन्ही काय आहेत पॅरलल मध्ये, म्हणजे काय ना P कप Q. समजतंय? हे दोन्ही काय पॅरलल मध्ये. नंतर या दोघांना हा सिरीज मध्ये, म्हणून हा सिरीज मध्ये हा काय आला कॅप आला. मग हा कॅप परत या दोघांचं पॅरलल म्हणजे S2Q कप R, S3 आहे ना R. परत हे सिरीज मध्ये परत कॅप S3 आला, S3 काय चेक करा R. परत हे पॅरलल मध्ये काय येणार P, म्हणजेच काय आला R कप P. मग हा झाला सिंबॉलिक फॉर्म. मग ह्याचं इनपुट आउटपुट टेबल तुम्ही ड्रॉ करा. इनपुट आउटपुट टेबल कसं ड्रॉ करायचं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि ह्याचं इनपुट आउटपुट टेबलचा जो लास्ट कॉलम येईल तो कमेंट मध्ये आन्सर लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला जमलंय की नाही जमलंय. ठीक आहे. तर या क्वेश्चन नंबर 1 मधले म्हणजे पेज नंबर 29 वरचे जे 6 क्वेश्चन आहेत त्यातले काही क्वेश्चन मी सॉल्व्ह केले. राहिलेले क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. ह्याच्या इनपुट आउटपुट टेबलचं आन्सर कमेंट मध्ये लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल जमलाय की नाही जमलाय. तर पहिल्यांदा याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट मारून घ्या लवकर. ठीक आहे, तुम्ही याचा आता स्क्रीनशॉट मारला असेल. एकंदरीत तुम्हाला सेकंड लेक्चर समजलंच असेल. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला क्वेश्चन उलटा सॉल्व्ह करायचा, म्हणजेच काय तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म दिलेला आहे, सिंबॉलिक फॉर्म दिलाय त्याच्यावरनं स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. ठीक आहे. आपल्याला ह्याच्यावरनं हे समजलं तर ह्याच्यावरनं हे काढायला काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एकच स्टेप आहे. सिरीज मध्ये असेल तर कॅप, पॅरलल मध्ये असेल तर कप. एवढं फक्त लक्षात ठेवा. लेक्चरचा फक्त एकच मोटिव्ह सगळ्यात महत्वाचा आहे, सिरीज, कॅप, पॅरलल, कप. तर आजचं लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर आपला हा जो चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.